नमस्कार मित्रांनो, आता आपण उरणमधल्या कोपरोली गावात आहोत. आपल्यासोबत चंद्रशेखर बुधाजी ठाकूर आहेत आणि ह्यांच्या घराजवळ साप अडकला अशी माहिती मिळाली. आपले रेस्क्यूअर तिथे पोहोचले. तो साप जाळ्यात अडकलेला, त्याला जाळातून म्हणजे ते जाळ कापून बाजूला केलं. एक त्यांनी चांगलं काम केलं आणि त्यांच्या घरातल्यांना अवेअरनेस दिला की ह्या सापाजवळ जाऊ नका, कारण हा विषारी साप आहे. आता आपण बघितलात जाळामध्ये रसेल स्वायपर जे 4 आपले इथे साप सापडतात, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे ज्याला जगामध्ये बिग 4 मानले जातात, जे विषारी साप आहेत आणि ज्या सापांपासून आपल्याला लांब राहायचे. आणि हे 4 साप जर सोडले तर बाकीचे जे साप आहेत ते बिनविषारी आणि निमविषारी. ते साप आपल्या घराजवळ आले तर पकडायची गरज नाही. पण अननेसेसरी जर जाळात साप अडकला असेल तर त्याला थांबवू नका. कोणाची तरी मदत घ्या. सर्पमित्रांपर्यंत संपर्क साधा. सर्पमित्र येऊन त्या जाळातून त्या सापाला सोडवतील आणि त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील. आता राहिले काय तर हा थरारक आपण बघितला रेस्क्यू होता रसेल स्वायपर घोणस. काय तुम्हाला हा साप जेव्हा तुम्ही बघितला तेव्हा माहिती होतं विषारी आहे? नाही, विषारी असं समजलं नाही, पण एक जाळ्यामध्ये साप अडकले लक्षात आलं. हां. आणि लगेच आम्ही आमच्या गायकवाड मित्राला बोलवलं. हां. असा घोणस साप आहे, जेणेकरून तो जास्त वेळ तिथे अडकला तो मरून जाईल. बरोबर. मग त्याला आपण वाचवलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून त्याला बोलवलं. त्यांनी त्यांचं काम केलं. पण हा जास्त विषारी असल्यामुळे त्यांनी सावधानता बाळगली आणि त्यांनी सांगितलं मी अजून काही मित्र आहेत त्यांना बोलवतो, जेणेकरून त्यांच्या जीविताचा धोका होऊ नये असं निर्णय आम्ही घेतला आणि तुम्हाला बोलवण्याचा विचार. चंद्रशेखर काकांनी एक चांगला संदेश दिलाय. जर आपल्याला ते प्रशिक्षण नसेल, तेवढ्यापर्यंत आपल्याला जायची हिंमत नसेल तर 4 पावलं लांब राहा. ठीक आहे. दुसरे कोणीतरी येऊन त्याला रेस्क्यू करतील, त्याला सोडवतील. जीव सुटणं, जीव वाचणं गरजेचं आहे. तुमचं मनापासून आभार. NGO आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे मी प्रत्येकाला एक महत्त्वाचा छोटासा संदेश देईन. घरातून बाहेर पडताना कृपया पायामध्ये चप्पल आणि हातामध्ये टॉर्च असल्याशिवाय बाहेर पडू नका, कारण आता पावसाचे दिवस चालू आहेत. त्यांचा बर्थ सीझन आहे, म्हणजे छोट्या अंड्यातून पिल्लं सापाची बाहेर पडतात. त्यांच्या गुदाद्वारातून पिल्लं बाहेर पडतात. ती छोटी असतात. छोटी असल्याकारणाने आपल्याला दिसत नाही आणि आपला अनावधानाने त्यांच्यावरती पाय पडला तर सर्पदंश झाल्याशिवाय राहणार नाही. जर कधी अनावधानाने सर्पदंश होते तर मुळात घाबरवू नका. जे आपलं हृदय आहे ना, हे पंपिंगचं काम करते, मोटरचं काम करते. जर आपल्या साप पायाला चावला असेल ना तर त्याने ऑलरेडी इंजेक्ट केलंय विष. ते विष आपल्या कुठपर्यंत येणार आहे? हृदयापर्यंत येणार आहे. हृदयापर्यंत ते विष आलं की आपल्या शरीरामध्ये जेवढे व्हायटल ऑर्गन्स आहेत, आपले अवयव आहेत, त्यांना ते डिफंक्शन करायला लागतं. त्यांचं काम बंद करायला लागतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जर सर्पदंश झाला तर एका जागी शांत राहा. कोणाला तरी सांगा माझ्या काहीतरी चावलंय. साप चावू दे, विंचू चावू दे, कुठलाही कीटक चावू दे, मला काहीतरी चावलंय. त्या माणसाची मदत घ्या. तो माणूस तुम्हाला गाडीवरती बसून जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल. तिथे फक्त गेल्यानंतर एवढंच सांगायचं, आमच्या माणसाला काहीतरी चावलंय, आम्ही बघितला नाही. तो साप मारायची गरज नाही, तो विंचू मारायची गरज नाही. पहिले तुमच्या माणसाला गाडीवरती बसवा आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. तो तुमचा जो वेळ वाया नसतो गेलेला ना, तो तुम्हाला भेटतो अवेअरनेस करण्यासाठी. ठीक आहे, सफर करण्यासाठी. तर कृपया अशा पेशंटला थांबवू नका. जरूर मदत करा. तो आपला वादी असेल, दुश्मन असेल, कारण त्याचा जीव वाचणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चंद्रशेखर दादा तुमच्या मनापासून आभार. तुम्हाला मी ओळखतो पहिल्यापासून, पण मला माहिती नव्हतं तुमच्या घराजवळ रेस्क्यू त्यांनी हा जीव वाचवलाय. त्यांचे पुण्य नक्की त्यांना लागतील आणि असे जीव वाचवत राहा. सर्व मित्र त्यांचं काम करतोय. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.